नमस्कार श्रोते हो, आपल्या स्टोरी वर्ल्ड चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण महाराष्ट्राच्या प्राचीन स्मारकांमध्ये दडलेल्या कथा आणि इतिहास जरा डोकावून बघूया. त्या काळात घडलेल्या घटनांचा एक अनुभव घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन आले असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. चला आपण जाऊया आज एलिफंटा केव्जला. एलिफंटा लेणींना घारापुरी लेणी असे सुद्धा म्हणतात. एलिफंटा लेणी ही मुंबईपासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर वसलेली आहे. ही लेणी भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक मानली जाते. या लेणींना युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. मुळात लेणी म्हणजे काय आपण समजून घेऊयात. लेण हा शब्द संस्कृत लयनगृह या शब्दावरून आला असावा असं वाचण्यात आले आहे. तर लेणी म्हणजे पर्वत, टेकड्या, डोंगरांचे खडक करून गुहा तयार केली जाते. पण असं का करायचे? तर संन्यासी, तपस्वी, भिक्खू यांना तपस्या, साधना करण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी लेण्यांचा उपयोग केला जायचा. पुरातन काळी बौद्ध भिक्खू हे धम्मप्रसारार्थ भारतभर भ्रमण करायचे. त्यांची नियमबद्ध दिनचर्या असायची. त्यांचे कडक नियम पाळणे सोयीस्कर होण्यासाठी, शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात ध्यानधारणेसाठी त्यांना सोय व्हावी म्हणून तत्कालीन राजांनी अशा लेण्यांची निर्मिती केली. या लेण्यांच्या भिंतीवर सुंदर चित्रे कोरून विलोभनीय करण्यात आले. या लेणी प्रामुख्याने सातवाहन, वाकाटक आणि राष्ट्रकूट या राजवंशाच्या काळात कोरण्यात आल्या आहेत. लेण्यांना शैलगृहे, शिलामंदिरे असेही म्हणतात. लेण्यांमध्ये 2 प्रकार आहेत. ऐहिक लेणे म्हणजे नाणेघाटात सातवाहनांचे देवकुळ म्हणजे कीर्तिमंदिर. दुसरी धार्मिक लेणी. या लेणी तत्कालीन शासकांनी बौद्ध, जैन, हिंदू या धर्मियांसाठी बांधलेली असावीत. यामध्ये आपल्याला त्या धर्माचे तसेच संस्कृतीचे चित्रण पाहायला मिळते. अशा वैशिष्ट्यपूर्ण लेण्यांमध्ये महाराष्ट्रातील अजिंठा, कार्ले, कान्हेरी, घारापुरी, पितळखोरे, भाजे, वेरूळ ही जगप्रसिद्ध लेणी आहेत. लेण्यातील ही कलाकुसर ज्यांनी खोदविले त्यांच्या नावाचा उल्लेख शिलालेखातून सापडतो. भारतभर सुमारे 1001 लेण्यांपैकी 100 लेण्या या हिंदू आणि जैन धर्मियांच्या आहेत, तर 900 या बौद्धांच्या आहेत असे मानले जाते. 5व्या ते 7व्या शतकात कोरलेल्या या लेण्या प्रामुख्याने भगवान शिवाला अर्पण करण्यात आल्या. त्यापैकी घारापुरी लेणी किंवा एलिफंटा केव्ज एक आहे. घारापुरी लेणी म्हणजे इतिहास, कला, संस्कृती आणि निसर्ग यांचा सुंदर मिलाप. तुम्हाला माहितीये, महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या लोगोसाठी जी त्रिमूर्ती शिवाची प्रतिमा वापरली आहे ती त्रिमूर्ती एलिफंटा लेणी येथील क्रमांक 1चे लेणे ग्रेट गुंफा म्हणून ओळखली जाते. भगवान शिवाच्या या मूर्तीला 3 मुख असून तिन्ही चेहऱ्यावर शांती, उग्रपणा आणि प्रेम या भाव दर्शविल्यामुळे हे मूर्ती शिल्प अप्रतिम बनले आहे. शिवाच्या सर्जनकर्ता, पालनकर्ता आणि संहारकर्ता या 3 रूपांचे सुद्धा प्रतीक मानले जाते. घारापुरी किंवा लेण्यांचे नगर म्हणून ओळखली जाणाऱ्या या बेटावर एकूण 7 लेणी आहेत. एलिफंटा बेटावर 2 टेकड्या आहेत. पश्चिमेकडील टेकडीवर गुहा क्रमांक 1 ते 5 आहे, या हिंदू लेणी आहेत. तर पूर्वेकडील टेकडीच्या कडेला गुहा क्रमांक 6 आणि 7 आहे, या बौद्ध लेणी आहेत. दोन्ही टेकड्या पायवाटेने जोडलेल्या आहेत. घारापुरी येथील बेटावर 3 गावे शेंटबंदर, मोराबंदर आणि राजबंदर या 3 गावांमध्ये विभागलेले आहे. सुमारे 2000 लोक वस्ती आहे. त्यापैकी राजबंदर ही राजधानी आहे. सर्व गुहा आणि स्टॉल शेंटबंदरमध्ये आहेत. मोराबंदर प्रामुख्याने घनदाट जंगलाने व्यापलेले आहे. लेण्यांच्या परिसरातील स्थानिक विक्रेत्यांची लहान दुकाने थाटलेली आहेत, जिथे आपणास पारंपरिक वस्तू आवर्जून पाहायला भेटतात. चहूबाजूंनी अथांग पसरलेल्या अरबी समुद्राच्या निळ्या पाण्याने वेढलेले हे बेट रेखीव कोरीव कामामुळे आध्यात्मिकतेने मनःशांती देते, तर कलात्मकतेने आपल्या डोळ्यांचे पारणं फेडते. उत्तरेकडील प्रवेशमंडपाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. पूर्व, पश्चिम आणि उत्तर अशा तिन्ही बाजू या लेणीला आहेत. याशिवाय या लेण्यांमध्ये अर्धनारीश्वर म्हणजे शिवपार्वतीचे संयुक्त रूप, शिवाचा तांडव नृत्य, गंगेचा अवतरण प्रसंग, शिवपार्वती विवाहाचा प्रसंग, पार्वतीबरोबर द्यूतक्रीडा, रावणानुग्रह, गजासूर आणि अंधकासूर या 2 राक्षसांचा वध करणारे भगवान शिव दाखवणारे भव्य शिल्पपट इत्यादी इत्यादी. त्यामुळे पर्यटक एलिफंटा केव्जकडे जास्त आकर्षित होतात. 6व्या क्रमांकाची लेणी म्हणजे चैत्यविहार असावे. समोर भव्य मंडप तर मागील भिंतीत 3 गर्भगृह आहेत.
3पैकी एका गर्भगृहाचा पोर्तुगीजांनी चर्चसारखा वापर केला होता. क्रमांक 7ची लेणीमध्ये बरीच पडझड झालेली आहे. 1534 मध्ये पोर्तुगीजांनी या गुहेवर कब्जा केला. त्यांनी या ठिकाणी युद्धसराव करताना अनेक शिल्प व मूर्ती उद्ध्वस्त केलेले आहेत. गोळीबार आणि लक्ष्यभेदासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक शिल्पांची नासधूस केली, तोडफोड केली, अपवित्र केले. जॉन फ्रायर आणि ओविंग्टन यांनी याचे दस्तऐवजीकरण केले आहे. पोर्तुगीजांनी केलेल्या या तोडफोडीची सत्यता डी काउटो यांनी देखील सत्यापित केलेली आहे. तुम्हाला माहितीये, घारापुरी लेणीला एलिफंटा केव्ज नाव कसं पडलं? जेव्हा 16व्या शतकात पोर्तुगीजांनी गुजरात सल्तनतकडून हे बेट मिळवले. व्यापार आणि वाणिज्य वाढवण्यासाठी मुंबईजवळचे हे बेट त्यांना सोयीस्कर होते. त्यामुळे त्यांनी तिथे त्यांचा डेरा जमविला. त्यांना बेटावर दगडात कोरलेली एक मोठी हत्तीची मूर्ती सापडली. त्यावरून त्यांनी त्याचे नाव एलिफंटा ठेवले. तदनंतर 17व्या शतकात ब्रिटिशांनी मुंबईवर ताबा घेतला आणि त्याचबरोबर या लेण्याही त्यांच्या ताब्यात आल्या. ही हत्तीची मूर्ती आता मुंबईतील संग्रहालयात प्रदर्शित आहे. मुंबईच्या गजबजलेल्या जीवनातून एक शांत विसावा देते गेटवे ऑफ इंडियावरून जाणारा रमणीय फेरी प्रवासाने आपण या पर्यटन स्थळाचा अनुभव नक्की घ्या. हो, पण जायचे कसे? तर महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या MTDCच्या काउंटरवरून तिकीट खरेदी केल्यानंतर गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टीवरून एलिफंटा लेणीसाठी फेरी पकडा. एलिफंटा लेणी पर्यटकांसाठी सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत खुली असतात. पहिली फेरी गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टीवरून सकाळी 9च्या सुमारास निघते. त्यानंतर दर अर्ध्या तासाने एक फेरी असते. शेवटची फेरी दुपारी 2 वाजता असते. सोमवारी एलिफंटा लेणी बंद असल्याने या दिवशी फेरी नसतात. हवामानाच्या दृष्टीने नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा एलिफंटा लेण्यांना भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. तर अवश्य भेट द्या. पण त्याआधी काही टिप्स आहेत. 1 किलोमीटर आपणास चालत लेण्यांच्या पायथ्याशी जायचे किंवा घाटापासून टेकडीच्या पायथ्याशी जाण्यासाठी ट्रेन पकडा. पुढे जवळपास 120 पायऱ्या लेणीत पोहोचण्यासाठी चढाव्या लागतील. वयस्कर लोकांसाठी पायऱ्यांच्या पायथ्याशी पालखी खुर्ची भाड्याने मिळेल. सोबत गाईड घ्या म्हणजे तुम्हाला तिथली माहिती व्यवस्थित मिळेल. लाईफ जॅकेट कसे घालायचे हे जाणून घ्या. वीकेंड किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी गर्दी असते तर ते लक्षात घ्या. एलिफंटा बेटावर शाकाहारी आणि मांसाहारी जेवण मिळते. तिथल्या स्टॉलवर कैरी, काकडी, स्टार फ्रूट, बेरी आणि इतर स्थानिक फळे मिळतात. एक विनंती आहे, तिथे प्लास्टिक बॉटल्स किंवा इतर कचरा टाकू नका, कारण देश आपला आहे. आपण स्वच्छता राखली तर इतर कचरा नाही करणार. स्वच्छ भारत अभियान आपण राबवूयात. तर मित्रांनो, आपण कृपया प्रतिक्रिया देत चला. सबस्क्राईब अवश्य करा. आपल्याला कंटेंट आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. पुढील कथा किंवा कंटेंटपर्यंत गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा.